6वी झोन मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला तांदूळ मिक्सरला न दळता किंवा तांदळाचं पीठही न वापरता खमंग, खुसखुशीत आणि तळल्यानंतर 4 पट फुलणारे तांदळाचे मसाला पापड बनवून दाखवणार आहे. हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि खायलाही तितकेच खमंग, खुसखुशीत लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तांदळाचे पापड बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ. तर इथे मी 1 वाटी तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर परत या तांदळामध्ये भरपूर पाणी घातलं आणि हे तांदूळ रात्रभर भिजण्यासाठी साईडला ठेवून दिलेत. तर तुम्ही पाहू शकता तांदूळ अगदी मस्त फुललेले आहेत. तर पापड बनवण्यासाठी मी इथे रॅशनच्या तांदळाचा वापर केला आहे. पण तुमच्याकडे रॅशनचे तांदूळ नसतील ना तर तुम्ही कुठल्याही जाड तांदळाचा वापर हे पापड बनवण्यासाठी करू शकता. तर मी वाटीने तांदूळ मोजून घेतले होते. तुम्ही ग्लासने किंवा इतर भांड्याने सुद्धा तांदूळ मोजून घेऊ शकता. फक्त इथे आपल्याला तांदूळ मोजूनच घ्यायचे आहेत. म्हणजे मग आपल्याला याला पाणी किती घालायचं याचा अंदाज येतो. तर पाहू शकता एका रात्रीमध्ये तांदूळ आपले मस्त भिजलेले आहेत. आता हे तांदूळ आपण असे थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि लगेच पुढची कृती पाहूयात. आता गॅसवरती मोठं कुकर ठेवायचं आहे आणि या कुकरमध्ये आपल्याला 5 वाटी पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतले होते ना त्याच वाटीने यामध्ये पाणी देखील घालते, म्हणजे आपलं प्रमाण बिघडत नाही. तुम्ही जर ग्लासने तांदूळ मोजून घेतले असेल ना तर तुम्ही ग्लासचा वापर करायचा आहे पाणी मोजण्यासाठी. आता यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे. तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे. आता अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे. आता 1 चमचा यामध्ये जिरे घालायचे आहेत. आता लगेच अर्धा चमचा यामध्ये आपल्याला पापड खार घालायचा आहे. आता पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा यामध्ये घालायचा आहे. आता फुल गॅसवरती आपल्याला या पाण्याला मस्त खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. तर पाणी असं उकळल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनटं या पाण्याला असंच उकळू द्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये जिऱ्याचा ओव्याचा फ्लेवर आहे ना तो छान उतरेल. आता आपल्याला 2 मिनटानंतर लगेच गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आपण जे तांदूळ भिजून घेतलेत ना ते तांदूळ यामध्ये घालायचे आहेत. या तांदळातलं पाणी आपण पूर्ण काढून टाकलं आहे आणि मगच कुकरला तांदूळ लावून घ्यायचे आहेत. यामध्ये पाणी ठेवायचं नाही. आपण अगोदरच यामध्ये पाणी घातले 5 वाटी, तर तांदळातलं पाणी आपल्याला परत कुकरमध्ये टाकायचं नाही, याची काळजी घ्यायची आहे. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया चमच्याच्या सहाय्याने. तर अशा प्रकारे आपण तांदळाला मस्त हलवून घेतले. आता चमचा बाहेर काढून कुकरचं झाकण लावायचं आहे. झाकण लावून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 6 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर मी गॅस बंद केला आणि कुकर थोडासा थंड होण्यासाठी असाच ठेवून दिला. तुम्ही पाहू शकता झाकण काढल्यानंतर आपला भात छान शिजलेला आहे आणि भातामध्ये आपण जिरे आणि ओवा घातल्यामुळे या भाताला रंगही खूप सुरेख आला आहे. मस्त पिवळसर आपला इथे भात तयार झाला आहे. हे तांदूळ शिजवण्यासाठी थोड्या मोठ्या कुकरचा वापर करायचा आहे. कुकर जर लहान असेल ना तर पाणी वरतून असं जातं तसे आपण भात जर लावला रिकाम्या कुकरला तर पाणी जातंच थोडंसं. तर आता आपल्याला अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने हा भात चांगला मॅश करून घ्यायचा आहे. याला खूप जास्त आपल्याला बारीक करायचं नाही, साधारण रव्यासारखं आपल्याला याचं टेक्स्चर हवं आहे. तर तुम्ही पाहू शकता भात मी छान मॅश करून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे. हा ठेचा मी मिक्सरला जाडसर वाटून घेतला आहे पाणी न घालता. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. आता लो गॅसवरती आपल्याला कोथिंबीर आणि मिरचीचा ठेचा यामध्ये छान मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे याला घोटायचं आहे, म्हणजे राहिलेला भातसुद्धा आपला छान बारीक होईल आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट यामध्ये छान मिक्स होईल. तर मैत्रिणींनो, इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहताय म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडते असं मी गृहीत धरते. रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली. तर तुम्ही पाहू शकता कोथिंबीर आणि हिरवी मिरची यामध्ये छान मिक्स झाली आहे आणि हे मिश्रण खूप घट्टसर झाले. अजून याला आपल्याला थोड्या वेळ शिजवायचं आहे. तर हे मिश्रण शिजवण्यासाठी आपल्याला यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2 वाटी पाणी गरम करून घेतलं आहे. आपल्याला यामध्ये पाणी घालताना पाणी गरमच करून घालायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे घातलेलं पाणी परत आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊयात. तर सुरुवातीला आपण भात शिजवताना 5 वाटी पाणी घातलं होतं आणि परत मी यामध्ये 2 वाटी पाणी घातलं आहे. तर टोटल आपण आत्तापर्यंत यामध्ये 7 वाटी पाणी घातलेलं आहे. यामध्ये आपण घातलेलं 2 वाटी गरम पाणी छान मिक्स झालं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि परत याला 10 ते 12 मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे.
आपण भात अगोदर छान शिजवून घेतला आहे तरीसुद्धा पाणी घातल्यानंतर याला परत चांगलं शिजवून घेणं तितकंच गरजेचं आहे. आपण हे मिश्रण पापड बनवण्यासाठी बनवतो आहे, म्हणजे याला शिजवून घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. हे मिश्रण जर कच्चं राहिलं ना तर पापड तुमचे फाटू शकतात. तुम्हाला जर परफेक्ट पापड हवे असतील ना तर मिश्रण चांगलं शिजवून घेणं हे देखील तितकंच गरजेचं असतं. आता आपण हे कमी गॅसवरती याला छान शिजवून घेऊयात. कमी गॅसवरती हे मिश्रण मी 10 ते 12 मिनिटे शिजवून घेतले आणि तुम्ही पाहू शकता याचा रंगही बदलला आहे आणि याला मस्त अशी शाईन आलेली आहे. तेव्हा समजायचं आपलं मिश्रण पापड बनवण्यासाठी अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. तर पहा, खूप मस्त आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रण शिजल्यानंतर असं थोडंसं सैल देखील होतं आणि त्याला छान चकाकी येते. तेव्हाच समजायचं आपलं मिश्रण परफेक्ट असं शिजलं आहे. आता लगेच आपण गॅस बंद करूया आणि लगेच या मिश्रणाचे पापड बनवायला सुरुवात करूयात. पापड बनवण्यासाठी मी इथे गच्चीवरती आलेली आहे, कारण आज ऊन कमी आहे. मध्येच आभाळ येतं आणि मध्येच ऊन पडतं, तर सध्या ऊन नाही आहे. तर पाहू शकता मस्त आपला इथे पापड तयार झालेला आहे. हा पापड तयार करताना पहा, खूप जास्त पातळही बनवायचा नाही आणि खूप जास्त जाडही ठेवायचं नाही. मीडियम थिकनेसचा आपल्याला हा पापड तयार करून घ्यायचा आहे. आणि पापड बनवण्या अगोदर मी या पॉलिथिन शीटला थोडंसुद्धा तेल लावलं नाही, कारण हे पापड बनवताना पहा तेल लावायची गरज नाही. हे पापड वाळल्यानंतर आपोआप पॉलिथिन शीटला सोडतात. आता तुम्ही इथे पाहू शकता पापड बनवताना मध्येच आता ऊन आलेलं आहे. अगोदर ऊन नव्हतं आणि आता तुम्हाला कॅमेरामध्ये ऊन दिसत असेल. असंच अचानक ऊन येतं आणि अचानक आभाळ येतं पहा. तर पाहू शकता हा देखील आपला पापड तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि खायला तर इतके भन्नाट लागतात ना, मी तुम्हाला सांगूही शकत नाही, कारण त्याची चव आहे ना अजूनही माझ्या जिभेवरती रेंगाळते पहा. जेव्हा मी हे पापड वाळल्यानंतर तळले ना तेव्हा खाल्ले तर हे पापड मला इतके आवडले. खात्रीने सांगते तुम्हालासुद्धा हे पापड खूप आवडतील. एकदा नक्की ट्राय करून पहा. तर अशाच प्रकारे आता मी राहिलेले सर्व पापड बनवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. तर तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण पापड मी तयार करून घेतलेत आणि खूप सुंदर आपले हे तांदळाचे पापड तयार झालेले आहेत. आता हे तयार पापड मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता तांदळाचे मसाला पापड आपले अगदी मस्त वाळलेले आहेत आणि खूप छान असे पातळ पापड तयार झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता माझे बोटसुद्धा या पापडमधून दिसत असेल. इतका पातळ आपला पापड तयार झालेला आहे आणि पापड वाळल्यानंतर कुठेही फाटला नाही किंवा चिरला नाही. अगदी गोल गरगरीत आपला हा पापड तयार झालेला आहे. हे पापड बनवताना आपण एकही थेंब तेलाचा वापर केला नाही, तरीसुद्धा पापड काय मस्त झालेले आहेत, एकदम परफेक्ट. कोणतेही पापड बनवताना पापडचं मिश्रण परफेक्ट शिजवून घेणं खूप गरजेचं असतं, तरच असे परफेक्ट पापड बनतात. मिश्रण जर कच्चं राहिलं ना तर वाळल्यानंतर पापडला चिरा पडतात आणि पापड तुटूही शकतात. त्यासाठी प्रत्येक पापडचं मिश्रण छान शिजवून घ्यायचं आणि मगच पापड बनवायला सुरुवात करायची. तर आता हे पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्यामध्ये पापड सोडायचा आहे. तेलात पापड सोडल्यानंतर फ्लेम लगेच कमी करायची आणि अशा प्रकारे आपल्याला पापड तळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता पापड मस्त 4 पट फुललेलं आहे. हे पापड करायला जेवढे सोपे आहेत ना, खायला त्याहीपेक्षा टेस्टी लागतात. एकदा नक्की ट्राय करून पहा. तर आज आपण इथे तांदूळ थोडेसुद्धा न दळता किंवा तांदळाचं पीठ न वापरता तांदळाचे पापड तयार केलेले आहेत. खूप सुंदर होतात. एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.